श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रियंका ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील स्वामींचे असेच अनुभव असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींचे खूप मोठे मला आलेले अनुभव सांगणार आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामींच्या सेवेत मी कशी आली तर आमची आर्थिक परिस्थिती ही खूप छान होती. सर्व काही व्यवस्थित होतं. पण अचानक माझे मिस्टर हे खूप घाबरल्यासारखं करत होते. त्यांना काय होत होतं त्यांनाच कळत नसायचं. त्यांना खूप प्रचंड घाम यायचा आणि चक्कर यायचे. म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी त्यांचा बीपी वगैरे चेक केला. तर डॉक्टर म्हटले की त्यांचा बीपी 70, 180, 170 असा असतो. हा बीपी एवढा चांगला नाही. तुम्ही कशाचं टेन्शन घेता ते टेन्शन घेऊ नका. माझे मिस्टर हे खूप टेन्शन घ्यायचे, कारण आमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये प्रचंड लॉस झालेला होता. त्यांनी घरी कोणालाच सांगितलं नव्हतं. सर्व काही एकट्यावरतीच त्यांनी सोडलेलं होतं. त्यामुळे त्याचं ते टेन्शन घेत होते. आणि मग त्यांनी हे झाल्यानंतर मला सांगितलं की असं-असं झालं आहे. जवळपास 20-30 लाखाचा लॉस झालेला आहे. त्या व्यक्तीने, समोरच्या व्यक्तीने पैसे देण्यासाठी नाकबूल गेला होता. आता एवढे पैसे कुठून आणायचे, घरच्यांना काय सांगायचे, यामुळे मिस्टर हे खूप टेन्शनमध्ये होते. मी त्यांना म्हटलं, "टेन्शन घेऊ नका, आपण घरच्यांना सर्व काही सांगून देऊ." मग आम्ही घरच्यांना सांगितलं. घरचे म्हटले की "ठीक आहे, आता काही करू नका तुम्ही, आपण बघू काहीतरी, टेन्शन घेऊ नका. तुलाच जर काही झालं तर मग काय करायचं?" असं ते म्हटले. त्यानंतर काय झालं की असंच मग हळू-हळू त्यांचं बीपी कंटिन्यू, त्यांना गोळी चालू असून देखील बीपी कंट्रोल होत नव्हता. त्यावेळेस मला खूप भीती वाटायला लागली की आता नेमकी काय करावं? त्यावेळेस माझी बहीण ही महाराजांची खूप निस्सीम भक्त होती. ती स्वामींची सेवा करायची. तिने मला सांगितलं की "तू महाराजांची सेवा करायला सुरुवात कर. नक्की काहीतरी व्यवस्थित होईल." असं म्हटली. त्या दरम्यान माझी बहीण वगैरे त्या त्र्यंबकेश्वर येथे मीटिंगला जाणार होत्या. दर शनिवारी महिन्याची जी मीटिंग असते 4थ्या शनिवारी, ती मीटिंग करण्यासाठी आम्ही जाणार होतो. पण मला प्रचंड ताप भरला. इतका ताप आला की काय करावं तेच तेच कळत नव्हतं. मग त्यावेळेस काय झालं की मी म्हटलं की "नाही, काही झालं तरी मला जायचंच आहे." मग माझा ताप होता तरी मी गोळी वगैरे घेऊन मी गेली. तिथे गेल्यानंतर खूप सारं छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तिथे मग आम्ही मीटिंग वगैरे झाली आणि मग तिथे प्रश्नोत्तर करण्यासाठी सेवेकरी बसलेले होते. त्यांच्याकडे आम्ही प्रश्नोत्तर केले. तर त्यांनी आम्हाला रुद्र यंत्र घ्यायला सांगितलं. त्याचबरोबर कुलदेवतेचा मानसन्मान करायला तिथेच सांगितला, कारण तिथे जे काही कुलदेवता 3.5 शक्तिपीठं त्यांनी तिथे स्थापन केलेले आहे. तिथेच तुम्ही मानसन्मान करा असं सांगितलं. त्याचबरोबर रुद्रयंत्र घेऊन त्याच्यावरती रुद्राचं अभिषेक करून तुम्ही त्यांना ते तीर्थ त्यांना पिण्यासाठी द्या असं सांगितलं. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. रुद्रयंत्र वगैरे घेतलं. मग माझ्या बहिणीने सांगितलं, "देवघर, देवारा वगैरे सर्व काही तुम्ही व्यवस्थित करून घ्या." मग केंद्राप्रमाणे देवघर बनवायला टाकलं. त्यानंतर हळू एक-एक प्रश्न सुटत गेला. माझ्या मिस्टरांचा जो बीपी गोळी खाऊन देखील कंट्रोलमध्ये येत नव्हता. तारक मंत्राचं तीर्थ आणि रुद्राचं तीर्थ दिल्यानंतर 41 दिवसाच्या आतमध्ये त्यांचा बीपी हा कंट्रोल झाला. गोळी ते घेत नव्हते, पण तरी देखील त्यांचा बीपी आता कंट्रोलमध्ये आलेला होता. हे अनुभव बघून खूप सर्वांना खूप आश्चर्य वाटलं, की त्यानंतर मी खूप सेवा महाराजांची करू लागले. त्यांनी मला 36 नवनाथ पारायण सांगितले होते. 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ सांगितले होते. स्वामीचरित्र सांगितले होते. अशा विविध सेवा त्यांनी मला दिलेल्या होत्या. लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील सेवा दिलेल्या होत्या. त्या सर्व सेवा आता सुरू झाल्या. मला कुणाशी बोलायला देखील वेळ नव्हता. मी फक्त महाराजांचं नामस्मरण करायचे. माझं काम पटपट आवरायची. सकाळी लवकर उठायची आणि सेवा करायला बसायची. नवनाथ पारायण करायचे. पण घरामध्ये देखील खूप वादविवाद त्यावेळेस वाढले होते. जशी-जशी सेवा वाढत होती तसे-तसे घरातील वादविवाद देखील वाढत चाललेले होते. त्यामुळे खूप टेन्शन आलं, की असं नेमकी का बरं घडत आहे? आपण जे करतो आहे ते योग्य नाही का? असं पण मनामध्ये कधीतरी यायचं. त्याच दरम्यान काय झालं, की एक जे काही साधू बाबा असते, ते साधू बाबा आमच्या घरी आले.
ते आल्यानंतर ते डायरेक्ट मला म्हटले, की "तुझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. त्याला घराबाहेर कधीच जाऊ देऊ नको. अचानक फोन आला आणि तो जर तातडीने निघाला, तर त्याला तू थांबवायचं काम कर." असं त्यांनी सांगितलं. मला खूप भीती वाटली, की असं का बरं त्यांनी सांगितलं. त्यांनी मला मग एक रुद्राक्ष दिला. "हा रुद्राक्ष तुझ्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये घाल." पण माझे मिस्टर हे नॉन-व्हेज खात होते, त्यामुळे तो रुद्राक्ष मी त्यांच्या गळ्यात घालू शकत नव्हती. पण ते बाहेर जाताना मी त्यांच्याकडे तो रुद्राक्ष द्यायची आणि नंतर देवघरामध्ये तो ठेवत होती. असं माझं कंटिन्यू सुरूच होतं. त्याच दरम्यान काय झालं, की मठामध्ये सप्ताह बसला होता. दत्त जयंतीचं सप्ताहाचं पारायण बसलं आणि मग मलाही खूप इच्छा झाली, की आपण गुरुचरित्र पारायण करायला जावं. कारण माझं काम हे सकाळी 11-12 पर्यंत आमच्या घरी गाई देखील आहे, त्यामुळे 11-12 वाजायला आमचं काम आवरत नसायचं. त्यानंतर काय झालं, की मग मी मठामध्ये 12च्या नंतर जाऊ लागली. 12 ते 12:30 दरम्यान बंद असतं. मग दुपारी कोणीच नसायचं. मी एकटीच असायची. कारण जे काही दुसरे वाचन करणारे होते, ते सकाळीच वाचन करून जात होते. मी एकटीच होती आणि एकटीच दुपारी वाचन करायची. त्यामुळे मला भीतीही खूप वाटायची. पण महाराज होते. सुरुवातीला होतं मला असं टेन्शन आलं होतं, की माझ्याकडून वाचन होतं की नाही? मला ते जमतं की नाही? पण स्वामींनी ते माझं करून घेतलं आणि ज्यावेळेस स्वामी भक्तांनो स्त्रियांचं ज्यावेळेस तो 31वा अध्याय आला, ज्यामध्ये महाराजांनी नृसिंह सरस्वती महाराजांनी ते रूप धारण करून जटाधारीचं रूप धारण करून त्या स्त्रीला जे रुद्राक्ष दिले होते तिच्या पतीसाठी, त्यावेळेस मला ती व्यक्ती आठवू लागली, की ती व्यक्ती आली होती. त्यांनी रुद्राक्ष दिले आणि त्यावेळेस आठवलं, की ते महाराजच होते असं माझ्या मनामध्ये येऊ लागलं आणि मग माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते. खूप रडायला यायला लागलं खरंच. मी तर काही एवढी सेवा देखील करत नव्हते. थोडीशीच सेवा करायला लागले, तरी देखील महाराज आले आणि त्यांनी रुद्राक्ष दिलं. त्यावेळेस मला खूप भरून यायल्यासारखं वाटलं आणि मी खूप रडू लागली. त्यानंतर मग आमचे जे काही पैसे गुंतलेले होते, त्याच्यासाठी देखील जी सेवा दिलेली होती, ती सेवा घरामध्ये आमची कंटिन्यू सुरूच होती. मी एकटीच सेवा करत होती. बाकी कोणाचा विश्वास नव्हता. बाकी कोणी करत नव्हते. माझ्या सासूबाई ह्या खूप म्हणजे तामसिक वृत्तीच्या आहे. त्यांना देवाचं काहीच आवडत नाही. मी जे करत होते, त्यामध्ये देखील त्या मला खूप भांडण माझ्याशी करत होत्या. माझं नवनाथ पारायण चालू असल्यामुळे मी सकाळी पहाटे लवकर उठली. नवनाथ पारायण ज्यावेळेस करत होती, त्यावेळेस मला थोडासा उशीर झाला. मुलांचे डब्बे करण्यासाठी थोडासा उशीर झाला. त्यामुळे सासूबाई ह्या खूप मला बोलू लागल्या. इतक्या बोलल्या त्या, इतक्या रागवल्या माझ्यावरती. त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं. आम्ही कधीच माझ्या सासूला पलटून माघारी बोललेली नव्हती. पण त्या दिवशी मला राहवलंच नाही, कारण त्या महाराजांना देखील काही बोलत होत्या. त्यामुळे मी थांबलीच नाही. मी देखील बोलली. आमचे खूप कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे मला खूप रडायला येत होतं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी पारायण वाचत होती, त्या दिवशी 1 मिनिटसुद्धा माझ्या डोळ्यामधून पाणी थांबलं नाही. कंटिन्यू मला ते प्रत्येक शब्द आठवायचे. त्यामुळे मला खूप रडायला यायचं. मी खूप रडत-रडत ते पारायण केलं आणि त्यावेळेस नंतर काय झालं, की सांगतेच्या आधीच अगोदर माझ्या सासूबाईंना प्रचंड त्रास होऊ लागला. त्यांना काय होत होतं तेच कळत नव्हतं. त्यांना खूप टेम्परेचर वगैरे येत होतं. हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन गेलो. त्यांना सर्व रिपोर्ट केले. सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते. कुठेच काही नव्हतं. पण त्यांना खूप प्रचंड भयानक त्रास होऊ लागला होता. जे काही उन्हाळी म्हणतात, तो उन्हाळीचा देखील त्रास त्यांना खूप प्रचंड भयानक प्रमाणामध्ये होऊ लागलेला होता. आणि त्या मला म्हणत होत्या, की "तुझ्याचमुळे सर्व काही झालेलं आहे." मलाही माहीत होतं, की नाथांची शक्ती ही साधारण शक्ती नाही. कारण सर्वांचा नाद करावा, पण नाथांचा नाद कधीच करू नये. कारण नाथ हे कुणाचीच बांधील नाही. नाथांची शक्ती ही प्रचंड भयानक आहे. त्यावेळेस मला देखील वाईट वाटत होतं, की मी देखील भांडले आणि माझ्यामुळे देखील असं झालं असेल. मी मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही फक्त एकदा महाराजांची माफी मागा, नाथांची माफी मागा. सर्व काही व्यवस्थित होईल. तुमचा त्रास कमी होईल." प्रचंड त्रास होत होता. अक्षरशः त्यांना जेवण देखील जात नव्हतं. कंटिन्यू त्या लोळण घेत होत्या. 2-3 दिवस त्यांनी असाच त्रास सहन केला, पण त्यांनी 2-3 दिवस माफी मागितली नाही. माझं ज्या दिवशी उद्यापन होतं, त्या दिवशी मी मग मुलं वगैरे बोलवले आणि मग माझ्या प्रसादासाठी तरी देखील त्यांनी तूप दिलं नाही. त्यामुळेही मला खूप म्हणजे वाईट वाटलं, पण म्हटलं ठीक आहे. पण त्या दिवशी मग त्यांना काय झालं, काय माहीत मला माहीत नाही. पण त्या दिवशी संध्याकाळी त्या देवघरामध्ये गेल्या आणि तिथे त्यांनी माफी वगैरे मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना थोडंसं बरं वाटलं आणि मग 2-3 दिवसांनी त्या थोड्याशा बऱ्या होऊ लागल्या. कारण जे काही आपण करतो ना, अंतःकरणापासून करतो ना, त्यावेळेस ती देवापर्यंत ती भक्ती, श्रद्धा बरोबर पोहोचत असते आणि त्यांनी आम्हाला जे काही तोडगे वगैरे सांगितले होते, ते तोडगे वगैरे देखील केले. आमचे जे अडकलेले पैसे होते, ते देखील निघायला मार्ग झाला. आम्ही दुसरीकडून लोन केला, तो लोन देखील आमचा सक्सेसफुली
झाला. कारण इतर या अगोदर आम्ही खूप प्रयत्न करत होतो लोन वगैरे करायचे, पण कुठेच आमचा लोन होत नव्हता. पण ही सेवा चालू केल्यानंतर तो लोन देखील झाला. लोन झाला, मग ते जे काही पैसे आमच्यावरती कर्ज झालं होतं, ते कर्ज मिटलं आणि त्या व्यक्तीकडे जे पैसे होते ते त्याच्याकडे तसेच होते. पण मला खात्री होती, की महाराज ते नक्की काढतील. कारण महाराजांवरती प्रचंड विश्वास आता माझा जडला होता. त्याच दरम्यान मग काय झालं, की माझे मिस्टर देखील महाराजांची मग सेवा करू लागले. आम्ही दिंडोरीला गेलो, तिथे नाईट सेवा केली. तिथे नाईट सेवा केली, मिस्टरांनी केली, आम्ही केली. त्यानंतर आम्ही वणीला येथे गेलो, तिथे देवीला जाऊन मान-सन्मान केला. त्यानंतर घरी आलो. अशी सेवा मग आता कंटिन्यू सुरूच झाली महाराजांचं. मिस्टर मग आता दर गुरुवारी अक्कलकोटला जायला लागले. दर गुरुवारी अक्कलकोटला जाऊन त्यांना खूप छान वाटायचं. ते सकाळी पहाटे निघायचे आणि रात्री यायचे. अशी आमचा त्यांचा दिनक्रम हा सुरू झाला. गुरुवारी महाराजांचे दर्शन करून यायचे. त्यामुळे खूप दर्शन करून आल्यानंतर खूप वेगळंच काहीतरी वाटायचं आणि खूप छान वाटायचं. खूप प्रगती झाल्यासारखं वाटायचं. जे काही लॉस होत चाललेले होते, त्यामध्ये आता नफा होऊ लागलेला होता आणि त्यामुळे खूप छान घरामध्ये सर्व काही होऊ लागलेलं होतं. त्याच दरम्यान काय झालं, की महाराजांची जयंती म्हणजे दत्त जयंतीचा जे काही सप्ताह असतो, तो सप्ताह पुन्हा एकदा आला. स्वामी स्वामींचा जो काही गुरुपौर्णिमा जी होती, तो गुरुपौर्णिमाचा उत्सव आला. त्यावेळेस नेमकी काय झालं, की मला प्रॉब्लेम आलेला होता आणि मग महाराजांचा अभिषेक वगैरे घरामध्ये कोणीच करायला तयार नव्हतं. कोणीच करत नव्हतं. त्या दिवशी मला खूप रडायला येत होतं, की "स्वामी तुमचा अभिषेक नाही, तुम्ही घरात तसेच बसलेले आहे. आज पूर्ण सर्वत्र तुमचा अभिषेक सोहळा होत आहे आणि माझ्या घरची तुम्ही तसेच बसलेले आहात." मला खूप रडायला येत होतं. मी खूप रडत होते. स्वामींचं नामस्मरण करत होती, स्वामींना रडून सांगत होती. त्याच दरम्यान काय झालं, की 10च्या आरतीच्या अगोदर माझे जे चुलत दीर आहे, ते देखील स्वामींचे खूप निस्सीम भक्त आहे. त्यांनी काय केलं, की माझ्याकडे आले, "वहिनी तुमची महाराजांची मूर्ती मला पाहिजे आहे." तर मी म्हटलं, "कशासाठी?" म्हणे, "गावामध्ये जे मठ आहे तिथे गुरुपद देण्यासाठी आपल्याला मूर्त्या पाहिजे आहे. कारण 4-5 मूर्त्या जर ठेवल्या तर पटपट गुरुपद होईल. त्यासाठी मूर्तीवरती अभिषेक वगैरे करायचा आहे." असं म्हटले. हे शब्द ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला. मी त्यांना म्हटलं, "घरामध्ये देवघरातून तुम्ही घेऊन जा." ते घरात गेले आणि घेऊन गेले आणि मला एक प्रश्न पडला, की "तुमची देखील मूर्ती आहे?" ते म्हटले, "माझी मूर्ती आहे, पण माझी मूर्ती खूप छोटीशी आहे. तुमची मोठी आहे, तर तुमचीच घेऊन जातो." त्यावेळेस मला कळालं, की महाराजांनीच त्यांना बुद्धी दिली, महाराजांनीच त्यांना पाठवलं. माझ्या अंतःकरणातील जो भाव होता, तो स्वामींपर्यंत पोहोचला आणि स्वामींनीच त्यांना बुद्धी देऊन ती गेलं. स्वामींचा मी फक्त एक अभिषेक करण्याचा प्रयत्न करत होती, पण महाराजांनी पूर्ण गावाकडून त्यांचा अभिषेक करून घेतला. यासारखं परमभाग्य दुसरं कुठलंच नसणार नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो, अशीच एका ठिकाणी आम्हाला जागा वगैरे घ्यायची होती, तर ते जागेमध्ये देखील स्वामींनी काम केलं. आमचा त्या ठिकाणी जो व्यवसाय होता, त्या ठिकाणून व्यवसाय आमचा दुसरीकडे महाराजांनी शिफ्ट केला. आम्ही त्या भाडोत्री खोली घेतली, तिथे व्यवसाय चालू केला. तिथे व्यवसाय हा खूप वाढू लागला. खूप म्हणजे खूप जोरात व्यवसाय वाढू लागला. जे काही टेन्शन होतं, ते सर्व काही टेन्शन पूर्णपणे मिटलं. त्यानंतर स्वामी कृपेने आम्ही शेती देखील घेतली. स्वामींच्या आशीर्वादाने आमची शेती देखील झाली. खूप सारं व्यवस्थित स्वामींच्या कृपेने झाले. आज माझे मिस्टर स्वामींना खूप मानतात. पण घरातील नॉन-व्हेज मात्र आणखी देखील बंद झालेलं नाही. पण विश्वास आहे, की नक्की एक दिवस बंद होईल. स्वामींनी ते बंद करावं एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. आणि आता एकच करावं स्वामींनी त्यांच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी या पामराला कधीच देऊ नये. माझ्याकडून अखंड अविरतपणे त्यांच्या चरणाची सेवा करून घ्यावी. माझ्या मुखामध्ये कंटिन्यू त्यांचं नाव असावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, असा मला स्वामींचा आलेला हा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला? नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.